नमस्कार. मी अभिजित कडूकर, ज्ञानसंस्कार अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण या ठिकाणी ज्या सर्व स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला उपयुक्त असणारा किंवा आपल्या हक्काचा मार्क मिळवून देणारा विषय म्हणून ज्या विषयाकडे आपण पाहतो तो विषय म्हणजे पंचायत राज व्यवस्था. बघा, प्रशासनामध्ये आपण काम करत असताना आपल्याला प्रशासन प्रामुख्याने कशा पद्धतीनं चालत असतं, त्याचबरोबर पंचायत राज जी आहे ती कशा पद्धतीनं आपल्या देशामध्ये या ठिकाणी स्थापित झालेली आहे, याचं जे संपूर्ण अभ्यास जो आहे तो प्रामुख्याने आपल्याला या पंचायत राज व्यवस्था या विषयामध्ये आपल्याला प्रामुख्याने करावायचं आहे. बघा, सत्य आणि अहिंसा ही जी दोन तत्व आहेत त्या तत्वावर आधारलेलं जे जीवन आहे ते आपल्याला प्रामुख्याने ग्रामीण भागामध्येच दिसून येतं. आणि हे जे सत्य आणि अहिंसा यावर आधारित असणारं जे जीवन आहे हे प्रामुख्याने गावामध्येच आहे, अशा पद्धतीची जी धारणा आहे त्यावेळेला महात्मा गांधीजींची त्या ठिकाणी होती. त्याचबरोबर विकेंद्रित जे ग्रामराज्य आहे, ह्या ग्रामराज्याची जी सुरुवात आहे ती सुद्धा या ठिकाणी ग्रामीण भागामध्येच या ठिकाणी झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि ही जी पंचायत राज व्यवस्था जी आहे, हा जो इतिहास जो आहे तो जगभरामध्ये जर बघितला तर तो इसवी सन पूर्वी सुद्धा या ठिकाणी पंचायत राज जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी जगभरामध्ये असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आणि त्याचे जर दाखले तुम्ही बघितला तर ग्रीक नगर, जे ग्रीक नगर आहे या ग्रीक नगरमध्ये सुद्धा या ठिकाणी पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात होती. आणि तसा जो उल्लेख आहे तो ग्रीक मधील असणारे जे स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे त्या ठिकाणी तसे उल्लेख जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि हे जे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत ह्या जरी ग्रीक राज्यामध्ये जरी असल्या तरी जे त्यावेळेची असणारी जी प्रगत राज्य आहेत त्या प्रगत राज्यामध्ये सुद्धा या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या ठिकाणी अस्तित्वात होता. त्यामध्ये जर बघितला तर बल्गेरिया देशामध्ये सुद्धा त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात होती. रशिया, फ्रान्स, जर्मनी आणि आयर्लंड ही जी प्रगत राष्ट्र आहेत त्यावेळेची त्या राष्ट्रामध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था जी आहेत त्या ठिकाणी अस्तित्वात असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि ग्रामीण आणि शहरी भागामधील जे स्वशासनाचा जो कारभार आहे त्या कारभार करणाऱ्या संस्थेलाच आपण काय म्हणतो, स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हणतात, लक्षात ठेवा. आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेला होम रूल संस्था सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला किंवा त्याचा उल्लेख जो आहे तो तशा पद्धतीचा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतं, लक्षात ठेवा. आणि भारतामध्ये जरी स्थानिक स्वराज्य संस्था जरी आपण म्हणत असलो तरी जर जी प्रगत राष्ट्र आहेत किंवा जी पाश्चिमात्य राष्ट्र आहेत यांच्या देशामध्ये सुद्धा त्याला वेगवेगळी नावं असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. मग अमेरिकेमध्ये जर बघितला तर अमेरिकेमध्ये जसं आपण स्थानिक स्वराज्य संस्था इथं म्हणतो, पण तो अमेरिकेमध्ये जर बघितला तर त्याला म्युनिसिपल प्रशासन असं म्हणतात, लक्षात ठेवा. की अमेरिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला म्युनिसिपल प्रशासन असं या ठिकाणी म्हणतात. जर फ्रान्स या देशामध्ये जर तुम्ही बघितला तर फ्रान्स या देशामध्ये त्याला म्हणतात की स्थानिक प्रशासन असं त्या देशामध्ये त्याचा उल्लेख जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसून येतो, लक्षात ठेवा. आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत ह्या भारतीय संस्कृतीचे काय आहे तर ते अविभाज्य घटक असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आपल्या देशामध्ये हजारो स्थित्यंतरी घडलेली, लक्षात ठेवा. एका याचं सरकार येऊन दुसऱ्या याचं सरकार जरी आलं असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व आपल्याला त्या ठिकाणी असलेलं या ठिकाणी दिसून येतं, लक्षात ठेवा. आणि महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य संग्रामाच्या काळामध्ये त्यांनी खेड्याकडे जाण्याचा जो मार्ग दाखवला होता किंवा ग्राम स्वराज्याची जी कल्पना जी आहे ती प्रथमतः महात्मा गांधीजींनीच या ठिकाणी मांडलेली जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसून येतं, लक्षात ठेवा. आणि जे पंचायत राज म्हणजे नेमकं काय तर पंचायत राज्य या शब्दाचा जर अर्थ बघितला तर खेडेगावामध्ये राहणारे जे लोक आहेत किंवा त्या खेडेगावामध्ये राहणाऱ्या लोकांच्या किंवा निवडलेल्या मार्फत जे 5 व्यक्ती आहेत त्यांच्या प्रतिनिधी मार्फत जी होणारी जी सभा आहे प्रतिनिधींची त्यालाच आपण काय म्हणतो, स्थानिक स्वराज्य संस्था असं या ठिकाणी म्हणतात, लक्षात ठेवा. परंतु ही जी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत तर आपण तसं बघितलं तर तसंच त्याचं वर्गीकरण किंवा त्याचं आपल्याला म्हणजे वर्गीकरण जर करायचं जर म्हटलं तर आपल्याला प्रामुख्याने प्राचीन असेल आणि इंग्रजांच्या कालखंडामध्ये असणारी पंचायत राज व्यवस्था आणि आपल्या स्वातंत्र्यानंतर असणारी जी
पंचायत राज व्यवस्था असं आपलं त्याचं वर्गीकरण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी करता येईल. त्याच्यामध्ये प्राचीन कालखंडामध्ये सुद्धा जे पंचायत राज व्यवस्थेचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. वैदिक कालखंडामध्ये सुद्धा या ठिकाणी पंचायत राज व्यवस्थेचा उल्लेख जो आहे तो त्या ठिकाणी दिसून येतो. बौद्ध कालखंडामध्ये सुद्धा पंचायत राज व्यवस्थेचा उल्लेख दिसून येतो. त्याचबरोबर मौर्य कालखंडामध्ये सुद्धा पंचायत राज व्यवस्था कशा पद्धतीची होती, त्याची रचना कशा पद्धतीची होती, तसा उल्लेख जो आहे तो मौर्य कालखंडामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर जो गुप्त कालखंड आहे, या गुप्त कालखंडामध्ये सुद्धा जे पंचायत राज व्यवस्था जी आहे ती कशा पद्धतीची आहे त्याची सुद्धा माहिती जी आहे ती आपल्याला दिसून येते. जे मोगल कालखंड असेल किंवा मुघल कालखंडामध्ये सुद्धा पंचायत राज व्यवस्थेची आपल्याला जे आहे ते उल्लेख जो आहे तो त्या ठिकाणी दिसून येतो. जे रट्ट घराणं होतं पूर्वीच्या काळी, त्या रट्ट घराण्यामध्ये सुद्धा पंचायत राज व्यवस्था कशा पद्धतीची होती त्याची सुद्धा माहिती जी आहे ती आपल्याला ठिकाणी दिसून येते. त्यानंतर बोल घराणं आहे, या बोल घराण्यामध्ये सुद्धा पंचायत राज व्यवस्था जी आहे ती कशा पद्धतीची आहे त्याचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर जर आपण बघितला तर कौटिल्य काळ असेल, त्याचबरोबर मनुस्मृती काळ असेल, रामायण असेल, महाभारत असेल, या ठिकाणी सुद्धा आपल्याला पंचायत राज जी व्यवस्था आहे या कालखंड त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी प्रत्येक त्या ठिकाणी आलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर जो दुसरा कालखंड आहे तो म्हणजे इंग्रजांचा कालखंड. ज्यावेळेला आपल्या देशामध्ये इंग्रजांची राजवट जी आहे ती या ठिकाणी अस्तित्वात होती, त्यावेळेला सुद्धा स्थानिक स्वराज संस्थेचा त्या ठिकाणी बऱ्याच या ठिकाणी त्याचा विकास कशा पद्धतीने करता येईल स्थानिक स्वराज्यांचा, त्याचा सुद्धा अभ्यास जो आहे तो आपल्याला या कालखंडामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे ग्रामराज्य म्हणतो किंवा आपल्या गावामधील जे खेडी आहेत ती स्वयंपूर्ण कशा पद्धतीनं होतील असं महात्मा गांधीजींचं जे स्वप्न होतं त्याचं जे आहे तो तसा पद्धतीचा जो उल्लेख आहे तो आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे आपण जर अभ्यास करत असताना आपल्या लक्षात येईल प्रामुख्याने की जी पंचायत राज जी व्यवस्था जी आहे त्याचा कालखंड जर बघितला तर प्राचीन कालखंड आहे, त्याचबरोबर मध्ययुगीन कालखंडामध्ये सुद्धा झालेला दिसून येतो, इंग्रजांच्या कालखंडामध्ये विकास झालेला दिसून येतो आणि आपल्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा जो विकास आहे तो आपल्याला या पंचायत राज व्यवस्थेमध्ये या ठिकाणी दिसून येतो. अशा पद्धतीनं हे जे आपल्याला पंचायत राज व्यवस्थेचा जो इतिहास आहे किंवा त्याची सुरुवात कशी झालेली आहे त्याची जी प्राथमिक जी माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी मी आता आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की जे स्थानिक स्वशासन जे आहे त्याची किंवा जे स्थानिक स्वराज संस्था जे आहेत त्याचा विकास कशा पद्धतीनं झाला याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. बघा, या स्थानिक स्वराज संस्थेचा अभ्यास करत असताना आपल्या नेमका या पंचायत राज व्यवस्थेमध्ये अभ्यास कसा करायचा आहे किंवा याचे महत्त्वाचे कोणते कोणते टॉपिक आहेत ते आपल्याला या ठिकाणी आपल्याला समोर स्क्रीनवर दिसतात. त्याचा आपल्याला ह्याची माहिती असणं, आपल्याला कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असताना नेमकं आपण काय शिकणार आहे या विषयामध्ये त्याची सुद्धा माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला, जर जो पहिला चॅप्टर जो आपल्याला पाहायचा आहे किंवा त्याचा अभ्यास करायचा आहे तो प्रामुख्याने जर बघितला तर स्थानिक स्वशासनाची उत्क्रांती, म्हणजे आपल्या देशामध्ये असणारं जे स्थानिक स्वराज संस्था जी आहे त्याची उत्क्रांती कशा पद्धतीनं झाली, म्हणजे त्याच्यामध्ये हळूहळू कशा पद्धतीनं बदल होत गेलेला आहे या पंचायत राज व्यवस्थेमध्ये, त्याचा अभ्यास जो आहे तो प्रामुख्याने या पहिल्या पाठामध्ये आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आपल्याला संविधानामधील तरतुदी, जे पंचायत राज व्यवस्था जी आहे आपल्याला माहित असेल की 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती जी आहे ती प्रामुख्याने पंचायत राज्य व्यवस्था आणि नागरी शासन व्यवस्था जी आहेत या दोन ज्या घटना दुरुस्ती झालेली आहेत त्याचा अभ्यास जो आहे तो प्रामुख्याने या 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे किंवा तो शिकायला मिळणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायती, जे आपण स्थानिक स्वराज संस्थेमधील जे 3 स्तर येतात त्याच्यामधलं एक महत्त्वाचा पाया असं म्हटलं जातं की ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीचा अभ्यास प्रामुख्याने करायचा आहे. मग ग्रामपंचायतीची रचना कशा पद्धतीची आहे की लोकसंख्येच्या आधारावर, मग डोंगरी भागामध्ये किती लोक असतील तर त्या ठिकाणी ग्रामपंचायत होते किंवा एखाद्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये लोकसंख्या जर कमी असेल तर ती लोकसंख्या कशा पद्धतीने ऍडजस्ट करायची किंवा कोणती 2-3 गावं जोडायची त्याचा अभ्यास जो आहे तो प्रामुख्याने आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये करायचा आहे. मग ग्रामपंचायतीचा अभ्यास करत असताना प्रशासकीय प्रमुख कोणकोणते असतात ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी, त्याचबरोबर जे सदस्य निवडलं जात असतो आपण ते कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17 आहेत, ते 17 सदस्य कसे निवडतो लोकसंख्येच्या आधारावर, मग कोणत्या लोकसंख्येच्या आधारावर किती सदस्य असतात, किती
वॉर्डामध्ये त्याची रचना आहे त्याचा संपूर्ण अभ्यास किंवा ती वॉर्डाची रचना कोण डिक्लेअर करतो त्याचा सुद्धा अभ्यास जो आहे तो आपल्याला प्रामुख्याने ग्रामपंचायत याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जे दोन स्तर आहेत, आपण 3 स्तरामधील पहिला स्तर पाहिला, दुसरा स्तर जो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे त्याचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्यानंतर नगरपालिका, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी ज्या प्राधिकरण आहेत त्याचा अभ्यास जो आहे तो प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी त्या पाठामध्ये करायचा आहे. त्यानंतर ज्या महानगरपालिका आहेत, ज्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी विस्तारीकरण झालेलं आहे किंवा लोकसंख्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे त्या ठिकाणची असणारी जी संस्था आहे महानगरपालिका त्याचा अभ्यास करायचा आहे. मग महानगरपालिकेचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी जे निवडून आलेले जे सदस्य आहेत त्यांना नगरसेवक म्हणतात. मग त्यांची संख्या किती आहे किंवा महाराष्ट्रामध्ये सध्या असणारी महानगरपालिकेची संख्या किती आहे, सर्वात शेवटची महानगरपालिका कोणती अस्तित्वात आलेली आहे किंवा त्याशी निगडीत असणारे जे बरीचशी जी माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी या महानगरपालिका या पाठामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे छावणी मंडळ किंवा त्याला कटक मंडळ असं म्हणतो, लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी आपल्या देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं, लक्षात ठेवा, आणि इंग्रजांचं राज्य अस्तित्वात असताना या ठिकाणी त्याच्या काही लष्करी छावण्या सुद्धा या ठिकाणी अस्तित्वात होत्या आणि त्या लष्करी ज्या छावण्या आहेत त्या ठिकाणी संपूर्ण कारभार जो आहे तो त्या ठिकाणी करत होते, लक्षात ठेवा, कारभारासाठी. मग त्या ठिकाणी असणारी जी मंडळ आहेत त्यालाच कटक मंडळ असं म्हणतो. मग महाराष्ट्रामध्ये किती कटक मंडळे आहेत, ती कोणकोणत्या ठिकाणी आहेत, मग त्या कटक मंडळाची रचना कशा पद्धतीची केलेली आहे त्याचा सुद्धा जो अभ्यास आहे तो आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोग जे ज्या राज्यामध्ये होणाऱ्या ज्या सर्व निवडणुका ज्या आहेत त्या निष्पक्षपातीपणे झाल्या पाहिजे, त्या ठिकाणी सरकारचं जे आहे त्याच्यावर नियंत्रण नसता कामा नये. ही जी एक स्वायत्त संस्था म्हणून जी आहे त्या निवडणूक आयोगाकडे आपण पाहतो. मग या निवडणूक रचना त्या आयोगाची किंवा आपल्या राज्यघटनेतील कोणत्या कलमाद्वारे त्या निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे किंवा आपल्या राज्यामध्ये कोणत्या वर्षी किंवा कोणत्या सालापर्यंत राज्य सरकार जे आहे तेच निवडणुका घेत होतं, परंतु या निवडणूक आयोगाची स्थापना झाली आणि त्यानंतर जे आपल्या राज्यामध्ये होणारे ज्या सर्व निवडणुका ज्या आहेत त्या यांच्याच म्हणजे राज्य निवडणूक आयोग आहे यांच्या पारदर्शकपणे कशा पद्धतीने होतं त्याचा सुद्धा अभ्यास जो आहे तो आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. त्यानंतर आपण ही जी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे त्याची संकीर्ण माहिती जी शॉर्ट स्वरूपामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने देता येईल याचा सुद्धा अभ्यास जो आहे तो आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर त्याचा शॉर्ट नोट सुद्धा मी जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील आणि त्याची जे तुलनात्मक अभ्यास आहे, मग 73वी घटना दुरुस्ती असून दे किंवा 74वी घटना दुरुस्ती असून दे किंवा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असून दे, त्यांचे प्रशासकीय प्रमुख असतील, कोण कोणाकडे राजीनामा देतं, याची संपूर्ण जो तुलनात्मक अभ्यास जो आहे तो आपल्याला प्रामुख्याने या शेवटच्या धड्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. बघा, आपण पंचायत राज व्यवस्थेचा अभ्यास करत असताना आपण सत्य आणि अहिंसा हे जी दोन मूल्य आहेत ते प्रामुख्याने आपल्याला ग्रामीण भागामध्येच भेटतात. अशा पद्धतीची जी असणारी धारणा जी आहे ती प्रामुख्याने महात्मा गांधीजींची होती, लक्षात ठेवा. आणि या महात्मा गांधीजींचेच विचार आपल्या या ठिकाणी समोर आपल्या स्क्रीनवर मी दिसत आहेत. बघा, त्यांनी प्रामुख्याने आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या ग्रामीण भागामधलं जीवन जे आहे ते कशा पद्धतीचं असलं पाहिजे याची माहिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. जर तुम्ही बघा, त्यांनी सांगितलेलं आहे की स्वतंत्र भारताचे राष्ट्रीय नियोजन हे जे आहे ते मुख्यतः ग्राम हा घटक जो आहे तो आद्य मानावा असं त्यांनी सांगितलं होतं, लक्षात ठेवा. की ज्या वेळेला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या गाव जे ग्रामीण भागाचं जे विस्तारीकरण असेल किंवा प्रगतीकरण जे आहे ते करण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने ग्रामीण भाग जो आहे हा प्रामुख्याने धरण्यात यावा अशा पद्धतीचं त्यांची धारणा जी आहे ती त्या ठिकाणी होती. त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की स्वावलंबन आणि स्वयंपूर्णता हे त्याचं ध्येय असावं, की आपल्या गावामध्ये असणारे जे सर्व लोक आहेत ते प्रामुख्याने स्वावलंबी जीवन जे आहे ते जगता यावं आणि गावामधली असणारी जी सर्व
खेडी आहेत ती कशा पद्धतीनं स्वयंपूर्ण असली पाहिजे त्याचं जे ते माहिती जी आहे ती प्रामुख्याने त्या ठिकाणी देण्याचा जो प्रयत्न आहे तो त्यावेळेला महात्मा गांधीजींनी दिलेला आहे. त्याचबरोबर म्हणजे खेडेगावातील लोक जे आहेत ते आपल्या स्वयंप्रेरणा जी आहे त्या स्वयंप्रेरणेला आणि कर्तृत्वाला त्या ठिकाणी पूर्ण वाव जो आहे तो त्या ठिकाणी मिळाला. म्हणजे पंचायत राज व्यवस्थेमध्ये तशा पद्धतीची जी रचनाच करण्यात आली होती की गावामध्ये असणारे जे लोक आहेत ते पूर्णपणे स्वावलंबी असले पाहिजे. लक्षात ठेवा, ते कुणावरही परावलंबी असता कामा नयेत. त्याचबरोबर ते स्वयंपूर्ण असले पाहिजे, लक्षात ठेवा. आणि या स्वयंप्रेरणेच्या आधारावर त्या ठिकाणी गावामध्ये असणारे जे आरोग्याच्या सुविधा असतील किंवा त्या ठिकाणी शिक्षण घेऊन असेल, त्यांनी रोजगार निर्माण करणं असेल, अशा पद्धतीची बरीचशी जी त्या ठिकाणी असणारी जी त्यांना मिळणारी जी माहिती आहे किंवा त्या ठिकाणी संपूर्ण जे ज्ञान आहे ते प्रामुख्याने या स्थानिक स्वराज्य संस्थेनंच त्या ठिकाणी दिलं जावं. अशा पद्धतीचं जे आपल्या महात्मा गांधीजींचं जे स्वप्न आहे ते त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि त्यांनी बऱ्याच वेळेला म्हटलेलं आहे की भारताच्या सुख शांतीला उपकारक अशी ही जी आदर्श ग्राम जी रचना आहे ती आपल्या भारतामध्येच सिद्ध झाली किंवा सिद्ध झालेली आहे किंवा व्हावी अशा पद्धतीची जी इच्छा आहे ते त्या ठिकाणी आपल्याला महात्मा गांधींची ही जी आहे ती इच्छा होती. बघा, त्यानंतर आपल्याला प्रामुख्याने बघायचं आहे की जे स्थानिक शासन किंवा जे स्वशासन असं म्हणतो किंवा त्याला आपण जर बघितला तर आपण त्याला होम रूल शासन सुद्धा असं म्हणतो. ते नेमकं काय आहे त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. बघा, आपण स्थानिक स्वशासनाची उत्क्रांती असं म्हटलेलं आहे. क्रांती आणि उत्क्रांती या दोन शब्दांमधला जो फरक आहे तो आपल्याला या ठिकाणी माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे. जी उत्क्रांती म्हणजेच काय तर तो जो बदल झालेला आहे तो हळूहळू झालेला बदल त्याला उत्क्रांती म्हणतात. आणि क्रांती म्हणजे काय की झालेला बदल. मी तुम्हाला मगापासून सांगितलेलं आहे की जे पंचायत राज व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये झालेला जो बदल आहे तो बदल तुम्हाला हळूहळू झालेला लक्षात येईल. की मग अशी सांगितलं की तुम्हाला प्राचीन कालखंडामध्ये सुद्धा आपल्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये बदल झालेला आहे. आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये सुद्धा आणि इंग्रजांच्या राजवटीमध्ये सुद्धा हा बदल झालेला आहे. हा जो बदल आहे तो हळूहळू झालेला जो बदल आहे तो म्हणजेच काय तर ती उत्क्रांती आहे, लक्षात ठेवा. आणि उत्क्रांती ही कशा पद्धतीने झालेली आहे त्याचा आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. बघा, जे स्थानिक स्वराज्य संस्था जे आहेत त्याचा प्रामुख्याने अर्थ काय आहे हा अर्थ आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बघा, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच काय तर स्थानिक पातळीवर लोकांना उन्नत करण्याचा काय आहे प्रयत्न करत असतात, लक्षात ठेवा. म्हणजे आपल्या भागामध्ये किंवा गावामध्ये असणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्था त्या गावामध्ये राहणारे जे लोक आहेत यांना उन्नतीचे मार्ग प्रगतीचे मार्ग दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी करत असतात. आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रामुख्याने वेगवेगळ्या नावानं संबोधलं जातं. मग ती कोणकोणती नावे आहेत बघा, तर त्याच्यामध्ये त्याला स्थानिक शासन म्हणतात आणि त्याला स्वशासन म्हणतात आणि स्थानिक प्रशासन असं या तिहेरी नावानं सुद्धा या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेला या ठिकाणी आपण संबोधत असतो, लक्षात ठेवा. आणि ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच काय तर त्याचा काय अर्थ आहे बघा, की ज्या कायद्याने निर्माण झालेली एका ठराविक क्षेत्रातील लोकांना एकसंघ करणारी, लोकांचे पालकत्व स्वीकारणारे आणि राज्य शासनाचं घटक म्हणून संचालक मंडळाद्वारे नियंत्रित केली जाणारी व त्या परिसरातील लोकांच्या गरजा समाधानकारकपणे सोडवणारी संस्था म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था आहे, लक्षात ठेवा. या स्थानिक स्वराज्य संस्थेची व्याख्या अतिशय सोपी आहे की आपल्याला लक्षात ठेवणं काही अवघड नाही. किंवा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नेमकं काय आहे ते या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. अशी ही संस्था आहे, लक्षात ठेवा, की ठराविक लोक जी आहेत ती ठराविक लोक या ठिकाणी काय केलेली आहेत एकत्र आलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि हे एकत्र येऊन काय केलेलं आहे तर त्या गावामधील राहणारे जे लोक आहेत त्या लोकांचं पालकत्व जे आहे पालकाची भूमिका जी आहे जसं आपल्या घरामध्ये आपले आई वडील त्या पाल्याची पालकत्वाची भूमिका अशा पद्धतीनं बजावत असतात ते आपण सर्वांना माहितीच आहे. तशाच पद्धतीनं आपल्या गावामध्ये असणारे जे ठराविक मंडळ आहे जे त्या मंडळ जे आहे ते गावामधील जे लोक आहेत त्या लोकांचं काय करतात
पालकत्व स्वीकारतात, लक्षात ठेवा. आणि हे पालकत्व स्वीकारत असताना त्या ठिकाणी परिसरातील जे असणारे जे लोक आहेत, त्या गावामध्ये असणारे जे लोक आहेत, त्यांच्या गरजांचं समाधानकारकपणे जे निराकरण करणं प्रत्येक प्रश्नांचं, यालाच आपण या ठिकाणी काय म्हणतो, स्थानिक स्वराज्य संस्था असं या ठिकाणी म्हणतो. आपल्याला लक्षात आलं असेल की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नेमकं काय. त्यानंतर बघा, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं जगभरातील जे विविध विद्वान आहेत त्यांनी किंवा लेखक आहेत त्यांनी त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची नेमकी व्याख्या अशा पद्धतीने केलेली आहे. याच्यामधली पहिली जर व्याख्या बघितला तर आपल्या लक्षात येईल, जे गिल क्राइस्ट आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर त्यांनी म्हटलेलं आहे बघा, की जे स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे, ती स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे ही नियंत्रित करणारी जी संस्था, बघा स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे ही नियंत्रित संस्था जरी असली तरी एका मर्यादित क्षेत्रात त्यांना कार्य करण्याचं काय आहे, स्वातंत्र्य आहे. लक्षात ठेवा, ही जी स्थानिक स्वराज्य संस्था ही जरी संस्था असली तरी एका मर्यादित क्षेत्रामध्ये त्यांना काय करायचं आहे, काम करण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे त्या गावामध्ये ते काम कशा पद्धतीनं चांगलं होईल यासाठी त्यांना देण्यात आलेलं एक स्वातंत्र्य आहे. लक्षात ठेवा. आणि या स्वातंत्र्याद्वारेच ते आपल्या भागामधील लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामुख्याने या ठिकाणी प्रयत्न करत असतात. त्यानंतर विल्यम रॉबसन यांची सुद्धा व्याख्या फार महत्वाची आहे. बघा, की स्थानिक शासन म्हणजे लोकशाहीचा कणा आहे. लक्षात ठेवा, की स्थानिक स्वराज्य संस्था ह्या ज्या आहेत त्या काय आहेत, लोकशाहीच्या काय आहेत, कणा आहे. लक्षात ठेवा. आपल्याला लोकशाहीची व्याख्या सर्वांना माहिती आहे, की लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य. आणि हे लोकशाही जर आपल्याला बळकट करायची असेल तर ते बळकटीसाठी आपल्याला स्थानिक शासन हे जे आहे ते बळकट यासाठी गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं जे आहे ते यल गोल्डिंग यांचं सुद्धा फार विचार महत्वाचे आहेत, किंवा त्यांनी कशा पद्धतीची व्याख्या केलेली आहे बघा, की स्थानिक शासन म्हणजे स्थानिक लोकांनी त्यांच्याशी संबंधित असलेल्या विषयांचं व्यवस्थापन स्वतः करणं. म्हणजे त्या गावामध्ये असणारे जे विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उकल स्वतः करणं किंवा त्याचं व्यवस्थापन स्वतः करणं, त्यालाच त्याने काय दिले म्हटलेलं आहे, स्वशासन किंवा स्थानिक शासन. त्यानंतर आर एम जॅक्सन यांनी स्थानिक शासन ही प्रामुख्याने स्थानिक समूहाच्या कल्याणाकरिता विविध सेवांचे संचालन करणारी पद्धत आहे असं म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे त्या गावामध्ये असणारे जे विविध सेवा आहेत त्यांचं संचालन करणारी ती काय आहे, तर ती एक पद्धत आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर सर आयवर जेनिंग यांनी सांगितलेलं आहे, स्थानिक शासन म्हणजे केवळ स्थानिक पातळीवर शासन नसून स्थानिक शासन आपल्यापेक्षा वरिष्ठ शासनास जे आहे हे जबाबदार असतं. लक्षात ठेवा. म्हणजे जरी स्थानिक प्रशासन जरी काम करत असलं तरी त्यांच्या वरती वरिष्ठ शासन सुद्धा या ठिकाणी त्यांच्यावर देखरेख करतं. लक्षात ठेवा. त्यामुळे तेथील कारभार जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी होत असतो. त्यानंतर जीबीसी क्लार्क यांनी सांगितलेलं आहे की राज्य शासन व जनता यांच्यामधील दुवा म्हणजे स्थानिक शासन किंवा स्थानिक संस्था. म्हणजे आपलं जे असणारं राज्य सरकार आहे किंवा त्या ठिकाणी असणारं ही जनता आहे, या जनता आणि राज्य सरकार या दोघांच्या मधील जे मीडिएटर किंवा दुवा म्हणून या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या काम करतेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर जे डी टोकविल यांनी सुद्धा म्हटलेलं आहे बघा, की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचं पाळणाघर आहे. लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं आपल्या समोर स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीमध्ये असणारी जी काही लेखकांची जी मते आहेत ती त्या ठिकाणी आपल्या मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगितलेली आहेत. त्यानंतर आपल्याला बघा पाहायचं आहे की जे आपल्या भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहे ती स्थानिक स्वराज्य संस्था याचा उदय झालेला आहे कशा पद्धतीनं आणि कोणकोणत्या म्हणजे वर्षामध्ये त्यांचा विकास झालेला आहे त्याचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. बघा 1688 मध्ये भारतातील पहिल्या महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे
आणि हे कुठे झालेली आहे तर मद्रास या ठिकाणी पहिल्या आपल्याला देशामध्ये महानगरपालिकेची स्थापना या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर 1882 मध्ये भारतामध्ये पहिला म्युनिसिपल कायदा जो आहे तो पश्चिम बंगालमध्ये या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे म्युनिसिपल जी आहे ती अस्तित्वात आल्यानंतर किंवा तो कशा पद्धतीनं म्युनिसिपल कायदा असावा याची जी संपूर्ण जो आराखडा आहे तो त्या ठिकाणी तयार करण्यात आला होता आणि याची जी सुरुवात जी आहे ती पश्चिम बंगालमध्ये या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर 1865 आणि 1869 या 2 वर्षामध्ये मुंबई आणि मद्रास या प्रांतामध्ये स्थानिक जनतेच्या विकासासाठी निधीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. बघा, जर त्या भागाचा जर विकास व्हायचा असेल तर विकास होण्यासाठी आपल्याला पैशाची गरज असते आणि ते पैसे जे आहेत ते कशा पद्धतीने आपल्याला उभं करता येईल म्हणजे निधीची गरज आहे. आणि ही निधीची तरतूद जी आहे ती प्रामुख्याने त्या ठिकाणी 1865 आणि 69 या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर 1870 मध्ये लॉर्ड मेयो यांनी आर्थिक विकेंद्रीकरणाचा काय म्हणलेला आहे ठराव मांडलेला आहे. म्हणजे जी सत्ता आहे त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे यासाठी त्यांनी लॉर्ड मेयोनी या ठिकाणी आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव जो आहे तो त्या ठिकाणी मांडलेला आहे. त्यानंतर 1882 मध्ये लोकनियुक्त सदस्यांच्या हाती स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो कारभार आहे तो कारभार सोपवण्यासाठी त्या ठिकाणी लॉर्ड रिपन जे आहेत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा जो आहे तो त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे. आणि लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं या ठिकाणी म्हणतात. म्हणजे या ठिकाणी जे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांचा किंवा जे सदस्य आहेत त्या सदस्यांच्याच हाती कारभार जो आहे तो त्या ठिकाणी दिला पाहिजे यासाठी लॉर्ड रिपन जे आहेत त्याने त्या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावली होती. म्हणून लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हणतात. बऱ्याच वेळेला परीक्षेला प्रश्न येतो की स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून आपण कुणाला म्हटलं जातं तर लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात. त्याचबरोबर 1899 साली कलकत्ता म्युनिसिपल कायदा जो आहे तो त्या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे. जो आपण आता ज्याला कलकत्ता असं म्हणतो त्या कलकत्ता म्युनिसिपल कायदा जो आहे तो 1899 ला अस्तित्वात आलेला आहे. आणि त्यानंतर 1907 ला जे लॉ हाऊस आहेत या लॉ हाऊस यांच्या अध्यक्षतेखाली रॉयल कमिशनची स्थापना जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि याचा उद्देशच हा होता की स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार जो आहे तो जिल्हा बोर्ड आहे त्या जिल्हा बोर्ड मार्फत न पळता जे गाव पातळीवर असणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्याच मार्फत या ठिकाणी केला जावा. आणि ते करत असताना लोकनियुक्त सदस्य जे आहेत त्या लोकनियुक्त सदस्यांची या ठिकाणी नियुक्ती जी आहे ती नियुक्ती केली जावी अशा पद्धतीची जी रचना आहे ती त्या ठिकाणी करण्यात आली होती. त्यानंतर 1919 साली स्थानिक स्वराज्य संस्था करता विकेंद्रीकरणाच्या आयोगाचा जो आहे तो आयोगाची स्थापना जी आहे ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर 1919 साली सुद्धा म्हणजे भारतामध्ये वेगवेगळे प्रांत आहेत या 7 प्रांतामध्ये पंचायती कायदा जो आहे तो त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे. आणि स्थानिक शासन या जो विषय आहे या विषयाचा समावेश सुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि तो भारतीयकडे सोपवण्यात जो आहे तो त्या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर बघा 1920 साली महाराष्ट्र बॉम्बे पंचायत कायदा जो आहे तो 1920 ला जो आहे तो या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर 1926 ला स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1926 ला कोल्हापूर संस्थानामध्ये पंचायत ऍक्ट 1926 नुसार ग्रामपंचायती ज्या आहेत त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर 1935 चा जो कायदा आहे या कायद्यानुसार सुद्धा जी स्वशासनाची जबाबदारी आहे ती या संचालक मंडळावर त्या ठिकाणी सोपवण्यात आलेली आहे. आणि 1939 मध्ये प्रत्येक जिल्ह्यात ग्रामीण विकास महामंडळाची जी आहे ती स्थापना जी आहे ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्या भारतामध्ये कशा पद्धतीनं पंचायत राज व्यवस्था जी आहे ती अस्तित्वात आलेली आहे. जर पहिल्यांदा मद्रास या ठिकाणी आपल्याला पंचायत राज व्यवस्था जी आहे त्याची सुरुवात जी आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की 1870 चा लॉर्ड मेयोचा ठराव म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचा विकास होत असताना या लॉर्ड मेयोचा ठराव सुद्धा फार महत्वाचा आहे. आणि या लॉर्ड मेयोनं ठरावामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा उल्लेख जो आहे तो त्या ठिकाणी केलेला आहे आणि या ठरावाद्वारेच आपल्या पंचायत राज व्यवस्थेचा पाया रचलेला आहे. किंवा यातील बरेचसे जे पॉझिटिव्ह मुद्दे जे आहेत त्या लॉर्ड मेयोचे या ठिकाणी आपण पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यासाठी या ठिकाणी त्याचा वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये 1870 मध्ये लॉर्ड मेयो यांनी
आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव मांडलेला लक्षात ठेवा. म्हणजे जी सत्ता आहे त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे लक्षात ठेवा. एकाच ठिकाणी सत्तेचं केंद्रीकरण न होता शेवटच्या घटकेपर्यंत या सत्तेचा जो वापर आहे तो आम आदमीसाठी व्हावा अशा पद्धतीची जी भावना आहे ती त्या लॉर्ड मेयोची सुद्धा त्या ठिकाणी होती. त्यामुळे त्यांनी आर्थिक विकेंद्रीकरणाचा जो ठराव आहे तो त्या ठिकाणी मांडलेला आहे. त्यामध्ये त्यांनी आर्थिक विकेंद्रीकरणासोबतच स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांना स्वायत्ता देण्यात यावी. म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांना आर्थिक स्वायत्ता असली पाहिजे, त्यांनी स्वतःचे निर्णय स्वतः घेतले पाहिजे. त्याचबरोबर आपल्या त्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचं आर्थिक बजेट कशा पद्धतीने वाढेल किंवा त्यांचा इन्कम सोर्स स्वतःचा कशा पद्धतीने वाढेल अशा पद्धतीचा जो स्वायत्तेवर भर देण्याचा प्रामुख्याने प्रयत्न जो आहे तो त्या ठिकाणी लॉर्ड मेयोने त्या ठिकाणी केलेला आहे. मग त्यांनी महत्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडलेले. ते महत्वाचे मुद्दे कोणते बघा, की राज्य सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांना जास्तीत जास्त सहाय्य करावं. म्हणजे लॉर्ड मेयोनं मांडलं होतं की ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेना त्या ठिकाणी जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य जे आहे ते सहाय्य त्यांना देण्यात यावं. त्यानंतर शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या इमारतीचं बांधकाम, रस्ते सुधारणा, शिक्षण याकरता लागणारा पैसा सुद्धा कराद्वारे गोळा केला जावा. म्हणजे जो लागणारा पैसा जो आहे तो पैसा आपल्याला लोकांच्याकडूनच घ्यायचा आहे, तो कराच्या रूपामध्ये घ्यायचा आहे आणि कराच्या रूपामध्ये पैसा गोळा झाल्यानंतर त्या पैशाच्या द्वारे लोकांना असणारे त्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी मग इमारत बांधकाम असेल किंवा शिक्षण असेल किंवा आरोग्य असेल असे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपल्याला पैसे त्याच मार्गाने उपलब्ध होईल अशा पद्धतीची जी धारणा आहे ती त्या ठिकाणी लॉर्ड मेयोची होती. आणि तसंच ती जी पद्धत आहे ती आतापर्यंत सुद्धा चालू आहे बघा, की आपल्याला टॅक्स जो आहे तो टॅक्स लावला जातो आणि टॅक्स रूपामध्ये जमा होणारा जो पैसा आहे तोच आपल्याला विधायक कार्य करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या योजना ज्या लोकप्रिय योजना ज्या आहेत त्या राबवण्यासाठी आपल्याला तोच पैसा जो आहे तो त्या ठिकाणी उपलब्ध होतो. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या प्रत्यक्ष घेण्यात याव्यात अशा पद्धतीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी लॉर्ड मेयोने जे आहे त्या ठिकाणी मांडलेली आहे. त्यानंतरचा जो दुसरा महत्वाचा ऍक्ट जर आहे तो 1873चा म्युनिसिपल ऍक्ट आहे लक्षात ठेवा. बघा, लॉर्ड मेयोच्या ठरावानुसार 1873 मध्ये मुंबई सरकारने म्युनिसिपल ऍक्ट जो आहे तो या ठिकाणी मंजूर केलेला आहे लक्षात ठेवा. लॉर्ड मेयोचा ठराव झालेला आहे. लॉर्ड मेयोच्या ठरावानंतर 1873 साली म्युनिसिपल ऍक्ट या ठिकाणी पारित झालेला आहे. जे मुंबई प्रांत आहे या मुंबई प्रांतामध्ये म्युनिसिपल ऍक्ट या ठिकाणी पारित झालेला आहे. आणि त्या ठरावामधील काही मुद्दे किंवा बदल बघा तर त्यांनी सांगितलेलं आहे की ते लोकसंख्येच्या आधारावर जी नगरपालिका आहेत ज्या स्वराज्य संस्था ज्या आहेत शहरामध्ये असणाऱ्या त्यांचं वर्गीकरण करण्यात यावं. मग त्याला टाउन म्युनिसिपल सिटी आणि सिटी म्युनिसिपल सिटी असं म्हटलेलं आहे. ज्या ठिकाणी लोकसंख्या 2000 पासून 10,000 पर्यंत आहे त्या ठिकाणी त्यांनी टाउन म्युनिसिपल सिटी असावी आणि ज्या ठिकाणी लोकसंख्या 10,000 पेक्षा जास्त आहे त्याला सिटी म्युनिसिपल सिटी असावी अशा पद्धतीची तरतूद त्या ठिकाणी त्या ऍक्ट मध्ये करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर लोकनियुक्त सभासदांच्या हाती कारभार सोपवण्याची जबाबदारी जी आहे ती सरकारवर सोपवली जावी अशा पद्धतीची तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी नगरपालिका किंवा त्याला कॉर्पोरेट बॉडी घोषित करण्यात आलेले आहेत आणि नगरपालिकेचे जे स्थावर मालमत्ता आहे त्याची संपूर्ण सत्ता जी आहे ती त्या नगरपालिकेकडे देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचा जो ऍक्ट आहे तो 1873चा म्युनिसिपल ऍक्ट जो आहे तो त्या ठिकाणी पारित झालेला आहे. पहिला लॉर्ड मेयोचा ऍक्ट पाहिला, त्यानंतर किंवा लॉर्ड मेयोचा ठराव पाहिला, म्युनिसिपल ऍक्ट पाहिला, त्यानंतर आपल्याला 1882 मध्ये ज्या लॉर्ड रिपन आहे या लॉर्ड रिपनचा ठराव जो आहे किंवा त्यांनी केलेले काय कायदा आहे त्याचा अभ्यास आपण आता या ठिकाणी करणार आहे. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की लॉर्ड रिपन जे आहेत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं आपण या ठिकाणी म्हणतो आणि का म्हणतो तर ते पाहायचं आहे की लॉर्ड रिपन जे आहेत ते 1880 ते 1884 या कालखंडामध्ये भारताचे काय होते तर ते व्हाईसरॉय होते लक्षात ठेवा. आणि व्हाईसरॉय म्हणजे असताना त्यांच्या ते लक्षात आलं की स्थानिक शासन जे आहे त्याचा विकास कशा पद्धतीने करावा यासाठी आपल्याला काय योजना आखल्या पाहिजे किंवा त्याची अंमलबजावणी कशी केली पाहिजे त्याचा संपूर्ण अभ्यास जो आहे तो या ठिकाणी त्यांनी केला होता. पण यामध्ये त्यांनी अभ्यास केल्यानंतर 1882 मध्ये एक ठराव मांडलेला आहे आणि या ठरावामधील काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत.
बघा त्यांनी पहिला ठराव काय मांडला, तर जनतेच्या राजकीय शिक्षणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना आवश्यक आहे. बघा आपण जनतेचं राजकीय शिक्षण सुद्धा फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. फक्त आपण शाळेमध्ये जाऊन अभ्यास जर करणं हे वेगळं आणि राजकीय शिक्षण घेणं वेगळं. लोकांचे प्रश्न कशा पद्धतीनं सोडवले पाहिजे, प्रश्नांची उकल कशा पद्धतीने केली पाहिजे, त्या भागामध्ये असणारे प्रश्न ते कशा पद्धतीनं सोडवले पाहिजेत, किंवा त्या ठिकाणी चांगल्या योजना कशा पद्धतीने आणल्या पाहिजे की जेणेकरून त्या लोकांचा त्या ठिकाणी गावातल्या समाधान होईल, यासाठी आपल्याला राजकीय शिक्षण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि या राजकीय शिक्षणाची जी गरज आहे ती असावी असं त्यावेळेला लॉर्ड रिपन यांना त्या ठिकाणी वाटलेलं आहे. त्यानंतर भारतीय जे आहेत ते स्वराज्याकडे वाटचाल करण्यास स्थानिक शासन जे आहे त्यांना उपयुक्त ठरेल. म्हणजे आपल्याला म्हणजे त्यावेळेला आपण पारतंत्र्यामध्ये होतो आणि आपण स्वातंत्र्याकडे वाटचाल करत होतो, आणि स्वातंत्र्याकडे वाटचाल करत असताना आपल्याला जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत किंवा त्यांचा जो अभ्यास आहे तो अभ्यास केला तर भारतीयांना त्याचा निश्चितच फायदा होईल असे लॉर्ड रिपन अशी त्यांची काय होती धारणा होती, लक्षात ठेवा. त्याचबरोबर प्रांतिक सरकारने स्थानिक शासनावरील नियंत्रण ही जी अंतर्गत बाब नसावे तर ते बाह्य बाबतीमध्ये असावे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्यावर नियंत्रण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांच्यावर अंतर्गत बाबीमध्ये काय नसावं, नियंत्रण नसावं, लक्षात ठेवा. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण जे आहे त्या सरकारचं नसावं. त्या ठिकाणी लोकनियुक्त असणारं जे सरकार आहे ते प्रामुख्याने तिथे चांगल्या पद्धतीचं काम करण्याची जी त्यांना मुभा आहे ती देण्यात यावी, अशा पद्धतीची जे कायदा जो आहे तो 1882 मध्ये या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की विशिष्ट कायदे असतील किंवा कर्ज असेल, नवीन कर असेल, संपत्तीची खरेदी विक्री असेल किंवा धर्म, या प्रश्नांना सरकारची पूर्वसंमती आवश्यक असेल, लक्षात ठेवा. म्हणजे हे आपल्या समोर असणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने सरकारची परवानगी घेणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. एखादं कर्जाशी निगडीत असेल किंवा धर्माशी निगडीत असेल किंवा एखादी संपत्ती जी आहे ती विक्री करायची असेल त्याच्यावर संपूर्ण नियंत्रण जे आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं असावं. त्यावेळेला त्या लॉर्ड रिपनना 1882 मध्ये या ठिकाणी मांडलेलं आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर प्रांतीय सरकारने स्थानिक शासनाच्या बाबतीमध्ये काही विशिष्ट अधिकार सुद्धा स्वतःकडे ठेवण्यात यावेत. मग अशा काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर निर्णय घेण्याची त्यावेळेला गरज भासली तर त्यावेळेला निर्णय घेण्यासाठी स्वतःकडे सुद्धा काही अधिकार जे आहेत ते अधिकार असावेत, अशा पद्धतीची जी भावना आहे ती त्या ठिकाणी या लॉर्ड रिपनना वाटली, म्हणून त्यांनी तशी तरतूद सुद्धा या ठिकाणी केलेली आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर सरकारी नियंत्रणे कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा पद्धतसिद्ध सदस्य जो आहे तो नसावा. त्याचबरोबर गैरसरकारी सदस्याला बहुमताने स्थानिक संस्थांचे अध्यक्षपद देण्यात यावे. बघा पंचायत राज व्यवस्था जी आहे ती व्यवस्था पाहत असताना आपल्याला लक्षात येईल की याचे जे महत्वाचे कलेक्टर जे म्हणतो त्यांना ते सदस्य म्हणून नेमणूक करू नये. बघा इंग्रजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तलाठीपासून कलेक्टर पर्यंत ही जी नोकरशाही आहे ती नोकरशाही या ठिकाणी निर्माण केली होती. आणि लॉर्ड रिपनच्या त्याच्या लक्षात आलेलं आहे की जे कलेक्टर आहेत त्या कलेक्टरांची सुद्धा या ठिकाणी नेमणूक जी आहे ती नेमणूक याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर होता कामा नये, अशा पद्धतीची त्यांची भावना या ठिकाणी होती, लक्षात ठेवा. त्याचबरोबर प्रत्येक प्रांतिक सरकारने आपल्या परिस्थितीनुसार हा जो ठराव आहे तो ठराव या ठिकाणी कार्यान्वित करावा, अशा पद्धतीने 1882 मध्ये या ठिकाणी जी घोषणा आहे ती या ठिकाणी लॉर्ड रिपन या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर 1907 चा रॉयल कमिशन, बघा 1907 मध्ये जे हॉबाऊस आहे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्य जे आहे याची पाहणी करण्यासाठी आपल्याला रॉयल विकेंद्रीकरणाच्या आयोगाची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि या आयोगानं 1909 मध्ये अहवाल सादर केला आणि यांनी सुद्धा काही महत्वाच्या तरतुदी ज्या आहेत त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये स्थानिक स्वशासनाच्या संस्थांमध्ये निर्वाचित सदस्य जे आहेत त्यांचंच काय असावं, बहुमत असावं असं त्यांनी टाकलेलं अट. त्यानंतर कर लावण्याचे अधिकार त्या संस्थेला प्रामुख्याने देण्यात यावेत. त्यानंतर संस्थेचा अध्यक्ष हा निर्वाचित असावा, अशा पद्धतीची तरतूद जी आहे ती रॉयल कमिशन मध्ये या ठिकाणी सांगितलेली आहे. एक अनुभवी अधिकारी या संस्थेला, जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांना देण्यात यावा. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी आहे ती या पालिकेकडे देण्यात यावी. त्याचबरोबर प्रत्येक खेड्यात ग्रामपंचायतीची स्थापना या ठिकाणी करण्यात यावी.
जो रॉयल कमिशन आहे यांनी सांगितलं होतं की प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीची स्थापना जी आहे ती करण्यात यावी. त्याचबरोबर फक्त करदात्यांनाच मतदानाचा अधिकार देण्यात यावा. बघा हा फार महत्वाचा आहे की बरेच जण आपल्या बघा भारतामध्ये सुद्धा कर कसा चुकवायचा याचा आपण काय करत असतो, अभ्यास करत असतो. लक्षात ठेवा, जर तसं असेल तर आपला देश जे पैसे आहेत ते आपल्याला मिळणार नाही. लक्षात ठेवा, किंवा त्याचा इन्कम सोर्स जो आहे तो कुठेतरी कमी होईल, किंवा आपल्याला ज्या वेगवेगळ्या योजनांवर पैसे खर्च करावे लागतात ते पैसे आपण कर रूपामध्येच या ठिकाणी गोळा करतो. मग त्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं की जे कर भरणार नाहीत त्यांना मतदानाचा जो अधिकार आहे त्या मतदानाच्या अधिकारापासून आपण वंचित ठेवावं, अशा पद्धतीची जी तरतूद आहे या रॉयल कमिशन मध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर आउटलाईन स्कीम ऑफ स्वराज ही सुद्धा एक महत्त्वाची आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा अभ्यास करत असताना माहीत असणं गरजेचं आहे. आणि राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिवेशन आहे गया, जे बिहारमध्ये आहे ठिकाण 1922 मध्ये झालेलं आहे. आणि या अधिवेशनामध्ये आउटलाईन स्कीम ऑफ स्वराज या नावाची योजना त्या ठिकाणी चित्तरंजन दास आणि भगवान दास यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. आणि या योजनेमध्ये त्यांनी ग्राम, नगर आणि जिल्हा हे जे 3 स्तर आहेत या 3 स्तरावरील सामाजिक जीवनाचा विचार या ठिकाणी प्रामुख्याने केला होता. लक्षात ठेवा, ही 1922 ची काय आहे तर ही योजना आहे. लक्षात ठेवा. यानंतरची योजना आहे बघा हॅच समिती, ही 1925 ची आहे. 1925 मध्ये ब्रिटिश सरकारने ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचं सर्वेक्षण करण्यासाठी जे हॅच नावाची समिती आहे किंवा त्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली समिती जी आहे त्या समितीची या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती. त्याच्यामध्ये त्यांनी शिफारसी काय केलेल्या आहेत बघा की ग्रामपंचायतीमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार जो आहे तो त्या ठिकाणी पूर्वी नव्हता, परंतु या हॅच कमिटीने सांगितलं की महिलांना सुद्धा या ठिकाणी मतदानाचा जो अधिकार आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा. त्याचबरोबर गावातील बाजार असेल, कत्तलखाने असेल याच्यावर नियंत्रण ठेवणं आणि शेतीला पाणी पुरवठा करणं ही सुद्धा कामे जी आहेत ही ग्रामपंचायतीकडे सोपवण्यात यावी. आणि ग्रामपंचायतींना जिल्हा लोकल बोर्ड आणि प्रांतीय सरकारने सुद्धा आर्थिक सहाय्य करावं, अशा पद्धतीची जी तरतूद जी आहे ती हॅच समितीने या ठिकाणी मांडलेली आहे 1925 साली. त्यानंतर आहे स्थानिक शासन मंत्री परिषद, जी आपल्या स्वातंत्र्यानंतर झालेली. लक्षात ठेवा 1954 ला ती जे त्यावेळेला असणारे जे केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत अमृता कौर यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो विकास आहे तो विकास कशा पद्धतीने व्हावा यासाठी सिमला या ठिकाणी 1954 ला या ठिकाणी जी परिषद जी आहे ती परिषद या ठिकाणी भरलेली आहे. लक्षात ठेवा. आणि या समितीची परिषद झालेली आहे. या परिषदेचं उद्घाटन जे आहे त्यावेळेला असणारे जे लोकप्रिय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या भाषणात केलेले आहे, किंवा त्याचं उद्घाटनामध्ये त्यांनी बोललेले आहेत की जोपर्यंत लोकशाहीचा विचार खालच्या म्हणजेच खेड्यातील स्तरापर्यंत पोहोच नाही किंवा पोचत नाही तोपर्यंत लोकशाही जी आहे ती यशस्वी होऊ शकत नाही. म्हणजे त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की खेड्याकडे चला, किंवा खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजे. खेड्यांचा विकास या ठिकाणी व्हायचा असेल किंवा आपली लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर प्रामुख्याने आपल्याला ग्रामीण भागाचा विकास करणं गरजेचं आहे. आणि सिमला या ठिकाणी जे भरलेली जी मंत्री परिषदांची आहे जे भारतामधील असणारे जे सर्व जे मंत्री आहेत प्रत्येक राज्याचे त्या ठिकाणी एकत्र आले आणि त्या ठिकाणी त्यांनी काही शिफारसी सुद्धा केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 1500 ते 2000 लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत असावी, एक महत्वाची शिफारस आहे. त्याचबरोबर शेतसारा व अन्य कराची वसुली जी आहे ती ग्रामपंचायतीकडे या ठिकाणी देण्यात यावी. आणि स्थानिक कार्यक्रम राबवताना ग्रामीण भागाचं जे श्रमदान आहे त्याच्यावर जास्तीत जास्त भर द्यावा. म्हणजेच काय, जे गावामधील असणारे जे लोक आहेत त्या गावचा संपूर्ण वापर कशा पद्धतीने करता येईल, श्रमदान कशा पद्धतीने करता येईल, आणि जेणेकरून त्या गावचा कायापालट होईल. आपण आता बघितलं असलं, आपल्याला माहित असेल सर्वांना, राळीगण सिद्धी असेल किंवा हिरवे बाजार असेल, ही जी गावं आहेत ती श्रमदानातून या ठिकाणी गावाच्या उभे राहिलेले आहेत. लक्षात ठेवा. त्यामुळं श्रमदान जे आहे ते प्रत्येकाने केलं पाहिजे. आपल्या गावचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला स्वतःचं योगदान जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची जी आपल्याला या संपूर्ण ह्याच्यावरून आपल्या या ठिकाणी लक्षात येतं. लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं आज जर आपण बघितला तर पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात जी आहे ती प्रामुख्याने आपण या ठिकाणी केलेली आहे सुरुवातीपासून. आणि ते करत असताना आपण सुरुवातीला पंचायत राज व्यवस्था नेमकी जगभरामध्ये कशा पद्धतीनं होती
त्यानंतर आपल्या देशामध्ये कशी अस्तित्वात आलेली आहे, त्यानंतर ज्या वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याची मद्रासमध्ये कशी स्थापना करण्यात आलेली आहे त्याचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर जे वेगवेगळे कमिशन आहेत त्या कमिशनाचा सुद्धा आपण अभ्यास जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे. आणि शेवटी आपण या ठिकाणी जे सर्व कमिशनचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात असेल की आपल्या देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची उत्क्रांती कशा पद्धतीने झालेली, जी टप्प्याटप्प्यानं कशा पद्धतीने झालेली आहे, हा संपूर्ण जो आहे तो गेल्या 1 तासामध्ये आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा इतिहास नेमका कसा आहे तो आपण या ठिकाणी मांडलेला आहे. तो मी आशा करतो की तुम्हाला तो समजला असेल. आपण या ठिकाणी आज थांबणार आहोत. परत उद्या नवीन चॅप्टर सहित आपण भेटू. आज आपण या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.